नक्कीच प्रणिता, आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या जागांसाठीची निवडणूक पार पडलेली आहे आणि आता विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक होते। त्यापैकी मुंबई पदवीधर जी निवडणूक आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जाते, कारण यामध्ये थेट सामना जो आहे तो भाजप आणि शिवसेना उभाटा पक्षामध्ये आहे। अनिल परब आणि किरण शेलार, जे आशिष शेलार यांचे बंधू आहेत, त्यांच्यामध्ये हा सामना आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघात एकूण 1,20,000 मतदार आपण पाहतो। या ठिकाणी आज सकाळची दृश्य आहेत आणि मतदारांनी सकाळीच आपला मतदानाचा जो हक्क आहे तो बजवायला सुरुवात केलेली आहे। ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आली आहे। महात्मा गांधी शाळेमध्ये बॅनरातील मतदान होतं आणि आपण जर पाहिलं तर असेही लोक आहेत ज्यांनी मतदानाला महत्त्व देत या ठिकाणी मतदान केंद्र भल्या पहाटे गाठलेलं आहे आणि पायाला इजा झाली तरी देखील एक पदवीधर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काय नाव तुमचं? सागर जगताप। आणि मतदानाचा हक्क बजावलाय? हो, नक्की। दाखवा, बोट दाखवा। आपण पाहतो या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आणि काय तुमच्या समस्या काय काय आहेत आणि नेत्यांनी काय करायला हवं असं वाटतं? समस्या असं बघायला गेलं तर आपल्या खूप समस्या आहेत, पण आता आपण जे जे आहेत इलेक्टर्स त्याला आपण सिलेक्ट करून देणार तर ते आपल्यासाठी खूप चांगलंच काम करणार आहे। कुणाचा विजय होईल असं वाटतं तुम्हाला? आता जे आम्ही ज्यांना मतदान केलं तेच 100 आणि 101% तेच विजय होणार आहेत। नक्कीच आपण पाहतोय, विश्वास सुद्धा व्यक्त करतात आणि आज सकाळपासूनच आता निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आहे। सकाळपासून मतदार जे आहेत ते या मतदान केंद्रावर यायला त्यांनी सुरुवात केली आहे, त्यामुळे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे। आणि याच मतदान केंद्रावरती उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे संपूर्ण कुटुंबीय, अनिल परब हे सुद्धा 11:30 वाजता दाखल होतील असं बोललं जाते। त्यामुळे इथे नेमक्या काय काय घडामोडी घडणार आहे ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। जवळपास 1,20,000 मतदार आहेत आणि त्यामुळे चुरशीचा सामना या ठिकाणी होतोय का पाहणं महत्त्वाचं ठरेल। प्रणिता, अगदीच।